नमस्कार. मनोगतच्या नवीन भागात आपणा सर्वांचं स्वागत आहे. यावेळी एक नवीन विषय घेऊन समोर आलो आहे आणि शीर्षकावरून आपल्या लक्षात आलं असेल की हा विषय मनोरंजन क्षेत्रासंदर्भात आहे. पूर्वी नाटक, सिनेमा ही मूळतः मनोरंजनाची साधनं होती आणि ज्यात बहुत करून सामाजिक आणि इतर विषय हे लोकांच्या समोर मांडले जात होते. त्यानंतर 80च्या दशकात टीव्ही आला आणि एक मनोरंजनाचा नवीन प्रवास सुरू झाला. आपल्यातल्या कित्येकांनी रामायण आणि महाभारत याचे जेव्हा दूरदर्शनवर भाग प्रक्षेपित व्हायचे तेव्हा गावं, बाजारपेठा ओस पडलेल्या बघितलेल्या आणि हा तिथनं सुरू झालेला टीव्हीचा प्रवास हळूहळू आज कुठल्या लेवलला येऊन पोचलाय आपण बघतो आहोत. जसा हा प्रवास होत गेला तसतशा टीव्हीवर येणाऱ्या मालिका, त्यात येणारे शोज ह्यात सुद्धा नवनवीन प्रयोग होऊ लागले. जे लोकांना रुचले ते त्यांनी डोक्यावर घेतले, जे नाही रुचले ते बंद पडले. उदाहरण द्यायचं झालं तर कौटुंबिक मालिकांना पूर्वी असणारा प्रतिसाद आणि आत्ता दिलेला प्रतिसाद आणि त्यांनी जे काही लोक डोक्यावर घेतलंय ते आपण सगळ्यांनीच पाहिलंय. यातून एक नवीन प्रकारचा शो काही वर्षापूर्वी आला होता की जो स्टँडअप कॉमेडीवर आधारित होता की आणि त्या शो मधल्या कंटेस्टंट किंवा जे कोण कलाकार होते त्यांची लोकप्रियता एवढी प्रचंड होती की त्या मालिकेचे नंतर सीझन्स झाले आणि काही सीझन मध्ये तर पाकिस्तानी कलाकार सुद्धा आले होते. पण ह्या सर्व मालिकांमध्ये, कॉमेडी मालिकेमध्ये, त्या पर्टिक्युलर शो मध्ये त्या सहभागी कॉमेडियन्सनी किंवा विनोदी अभिनेत्यांनी, कलाकारांनी काही लोकांसमोर कॉमेडी कॅरेक्टर्स आणले. त्या कॅरेक्टर्सची एक बोलायची शैली होती, एक पद्धत होती की ज्यातनं विनोद निर्मिती करून त्यांनी लोकांना हसवलं. आणि माझ्या मते तरी हे सर्वजण कॉमेडीच्या व्याख्येला म्हणजे विनोदातून विचार मांडण्याची कला ह्याला टिकून राहिले होते. हळूहळू ही कॉमेडी इव्हॉल्व्ह होत गेली. त्यातून नवीन काही कॉमेडीचे कलाकार उदयाला आले, ज्याचे शोज होऊ लागले आणि यातले कित्येक शोजचे छोटे भाग आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मोबाईलवर रोज बघत असतो. सर्वात आधी एक सांगतो की या सर्व कॉमेडीच्या कलाकारांचं मनपूर्वक अभिनंदन, आभार यासाठी की या लोकांच्या धकाधकीच्या आयुष्यात त्यांनी लोकांना हसायला शिकवलं. पण काही वेळा या कॉमेडीच्या कार्यक्रमात एक वेगळी दिशा बघायला मिळते. हल्ली एक क्राऊड वर्क नावाचं एक नवीन फॅड आलंय किंवा एक नवीन प्रकार रुजू झाला. वरकरणी बघायला गेलं तर त्या कलाकारानं हा आलेल्या प्रेक्षकांशी एक थेट साधलेला संवाद आहे आणि त्यातनं विनोद निर्मिती करणं हे त्या मूळ क्राऊड वर्क या प्रकाराचं उद्दिष्ट आहे. पण काही वेळा हे करत असताना ह्या सर्व प्रकाराचं रूपांतर टोमणी, आलेल्या प्रेक्षकांचा अपमान यामध्ये होताना जातं आणि एक जी सीमारेषा असते इंग्लिशमध्ये किंवा आपण त्याला म्हणू एक थिन लाईन असते ती ओलांडली गेली काय असं वाटायला लागतं. बघायला गेलं तर हा एक संवाद आहे, पण या संवादात प्रेक्षकाचा सन्मान हरवला जातो आणि त्यावेळी त्या सादरीकरणातली कला कमी होते का काय असं वाटायला लागतं. प्रेक्षकाला हसवण्याच्या ऐवजी त्याच्यावर जेव्हा हसलं जातं तेव्हा कॉमेडीचं स्टँडर्ड कमी होतंय का असं मला वाटायला. मला हे पण मान्य आहे की जो कॉमेडीचा जो कलाकार असतो तो त्याचा 2-3 तास सादरीकरण करतो, त्यातला हा एक छोटासा भाग आहे. कदाचित यासाठी प्रेक्षकांची पूर्व परवानगी पण घेतली जात असेल. पण आपण ज्यांना मायबाप प्रेक्षक म्हणतो, जे येतात म्हणून आपण त्यांच्या समोर जीव ओतून आपली कला सादर करतो, त्यांना टोमणे मारणे, त्यांचा अपमान करणे, यामध्ये कॉमेडी कसली आहे हे मला अजून तरी कळलेलं नाही. एक मराठी माणूस म्हणून मी एवढं नक्की सांगू शकेन आत्ताच्या स्टँडअप मराठी कॉमेडियन्सना की ह्या तुमच्या सर्वांच्या आधी पु ल देशपांडेंनी हेच काम खूप निखळ विनोद सादर करून सहज करून दाखवलेलं आहे
आणि त्यामुळे ते आज लोकांच्या मनामनात आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही जर पुलंचा मार्ग निवडला तर मायबाप प्रेक्षक, रसिक प्रेक्षक तुम्हाला नक्कीच डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. कॉमेडीचं स्वरूप बदलणं अजिबात वाईट नाही, पण त्यांचा दर्जा टिकवणं हे गरजेचं आहे. आज इथंच थांबूया. जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढील भागात एका नवीन दृष्टिकोनासोबत आपण भेटूया. तोपर्यंत हसत रहा, विचार करत रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.